रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा फ्लॅट बाकी एक नंबर आहे. एक नंबर असणं मग कारणच ती आहे, कारण की डोळ्यासमोर अथांग निसर्ग दिसतो. म्हणजे अथांग निसर्ग आणि झाडं असं सुंदर अशा वातावरणाच्या मध्येच, म्हणजे एकदम झाडांच्या मध्ये असणारं हे एक 2 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅटचं लेआउट पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. ज्या मंडळी खरंच तर रिटायर्ड लाईफ ज्यांना व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं जगायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप चांगला असू शकतो. कारण इथे सिंगल टावर आहे, म्हणजे असे खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप काही विषय आहे, काहीच नाही आहे इथं. स्विमिंग नाही, पूल नाही किंवा काय नाही. पण हा कम्युनिटी हॉल म्हणा, थोडंसं गार्डन म्हणा, हे आहेच आहे. पण नॅचरल गार्डन खूप मोठं आहे. नॅचरल गार्डन म्हणजे हे जे तुम्ही जंगल बघताय ना, हे जंगल खरं तर येऊरचं जंगल आहे. आणि येऊरच्या जंगलातनं पायवाटा आहेत बघा, ह्या पायवाटा आहेत. ह्या पायवाटानं सकाळचं जर 1 तासभर फिरलं आणि संध्याकाळचं जर 1 तासभर फिरलं तर खूप सुंदर असा फील येऊ शकतो. पर्सनली मला जर विचारलं तर मला अशाच ठिकाणी खरं राहायला आवडतं, कारण की मला असं वातावरणात मी पहिल्यापासून राहिलेला मुलगा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं असंच सगळं मिळावं. शेत करताना अशात राहिलो आणि आर्मीमध्ये असताना पण अशाच दृश्यांचा मी आनंद नेहमी घेतलेला आहे. मला असं वाटतं ज्या लोकांना पण अशा आनंदात राहायचं आहे, मला असं वाटतं त्यांनी इथं खरं हे घर घेतलं पाहिजे. समोर जरी बघितलं तर तुम्हाला हाच हिरवागार डोंगर म्हणा, हेच तुम्हाला कंटिन्यू मिळणार आहे. कारण हा जो फ्लॅट आहे हा डेड्या एलकंटो नावाची बिल्डिंग आहे, जी खरं तसं बघितलं तर वाघबिळला आहे. आणि वाघबिळलाच हा फ्लॅट पण असणार आहे. मेट्रो स्टेशन जवळ असून 730 कार्पेटचा बघा अशा पद्धतीचा हॉल आहे. किती पलीकडे आहे ते वेस्ट आहे, इकडे ईस्ट आहे. आणि विशेष म्हणजे ही जी खिडकी आहे, ह्या खिडकीतनं संध्याकाळची हवा खूप फ्लोमध्ये येते. त्याच्यामुळे तुमचं ऊन आणि हवा ह्या घरापर्यंत येते. राहिला प्रश्न इकडचा, तर इकडनं जर बघितलं तर इकडचं तुमचा सूर्योदय होतो. तर सूर्य हा घरात सकाळचं पण ऊन आहे, संध्याकाळचं पण ऊन आहे. आणि इकडनं जरी बघितलं तर डोंगर आणि थोडा सिटी वाईज तुम्हाला विषय इकडून लक्षात येतो. जर हॉरिझन प्राईम नावाचं हॉस्पिटल, त्याच्याच शेजारी पातलीपाड्याचं मेट्रो स्टेशन आणि किती ह्याच अंतरावरती, थोडक्यात याचं 5 मिनिटं अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात असणारा हा 730 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट आहे. याच्यासोबत एक मेकॅनिकल कार पार्किंग, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि म्हणजे सगळ्यात चांगलं, परत आपण ज्या वेळेला ह्या घराकडे येतो ना, तर ह्या घरातनं ज्या वेळेला मी बाहेर जाणार आहे त्यावेळेला हा पश्चिमेला असणारा खरं दरवाजा आहे. आतमध्ये जाणं पूर्वेला असणार आहे. आणि सगळ्यात चांगलं, परत आता समजा बाहेर जरी पडलं तर हे माझं घर आहे. आणि ह्या घरातनं समजा मी इथपर्यंत जरी आलो तर मला कोणाचा त्रास नाही आहे, मला कोणाचाच त्रास नाही आहे. पलीकडे जर तुम्ही बघितलं तर 1, 2 आणि टोटल सगळे जर फ्लॅट बघितले, एक त्या साईडला एक फ्लॅट आहे, इकडे ह्या साईडला एक फ्लॅट आहे आणि इकडे ह्या साईडला, म्हणजे 3च फ्लॅट ह्या फ्लोअरवरती असणार आहे. हे फ्लोअर तुम्ही बघू शकता की फ्लोअरवरती ज्यावेळेला येतो ह्या साईडला एक फ्लॅट आहे. याच्यात बघा यांनी सामान तिथून तिथपर्यंत वापरायला मिळतं. इकडे जर आपण आलो तर इथे मात्र तुम्ही 1, 2 आणि 3, म्हणजे 3 फ्लॅटसाठी 3 लिफ्ट आहे. थोडं लक्झरी म्हटलं तरी चालेल, पण 3 फ्लॅटला 3 लिफ्ट आहे. इथं जरी मी फिरायला म्हटलं तरी मला समोर डोंगरच दिसतोय, हवाच येते. म्हणजे अशाच प्रकारचा हा फ्लॅट असणार आहे. इथे जर मी विचार केला तर हा इथून माझा तसा फ्लॅट चालूच झाला मी समजतो. कारण मला इकडे कोणी विचारणारं नाही आहे, तिकडे त्यांना कोणी विचारणार नाही. इथून माझं जे घर आहे, एवढी मोठी जागा मला माझ्या घराच्या बाहेर वापरायला मिळते. हवा मला इकडनं चालू राहते. आणि ज्यावेळेला मी घराच्या आतमध्ये येतो त्यावेळेला हा ईस्टला आतमध्ये आलो त्याच्यानंतरही मला एवढी मोठी जागा मिळते. जागेच्या नंतर मग असा मोठा हॉल मला वापरायला मिळतो, जो पश्चिमेला खिडकी असल्या कारणानं संध्याकाळची हवा मला डोंगराची पूर्ण मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा हॉल असणारा, सुंदर चांगला बघा, लेआउट खूप सुंदर आहे. आणि इकडनं परत सकाळचं ऊन माझ्या घरामध्ये नक्की मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं लेआउट खूप कमी मिळतं. आणि त्यात निसर्गाच्या मध्यभागी असणारा हा फ्लॅट, असे फ्लॅट मला असं वाटतं थोडे कमी मिळायला चान्सेस असतात. नंतर मी इथे जर आलो, तिथं मस्त असं मोठं किचन आहे. किचन तुम्ही बघू शकता किती प्रशस्त आहे. ज्याच्यात जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर गॅसची पाईपलाईन आलेली आहे. इकडं थोडं प्लॅटफॉर्म आहे, तिकडं फ्रीज लावायला जागा आहे. आणि इकडे परत मला कपडे सुकवण्यासाठी म्हणा किंवा मग माझी वॉशिंग मशीन वापरायला मला इकडे जागा अशी मस्त मोठी चांगली इकडनं पण मिळते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं हा फ्लॅट तशा पद्धतीनं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने. वरती जरी बघितलं थोडंसं फॉल सिलिंगचं वगैरे ह्या जुन्या मालकांनी काम केलेलं बघा. आता हवेचा फील, मी ज्यावेळेला किचनमधनं इथे बाहेर येतो त्यावेळेला मला इकडनं हवा माझ्या कानाला म्हणजे माझ्या शरीराला हवा फील होते. आणि इकडं मी जर बघितलं तर मला डोंगर दिसतो, म्हणजे घरातनं सुद्धा मला दिसणार तर डोंगर दिसणार आणि सुंदर असं असणार आहे. परत सगळ्यात विशेषता ही आहे
की इथे ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. त्याच्यामुळं हे पण एक कन्सेप्ट खूप चांगला आहे. ज्यावेळेला मी ह्या बेडरूमकडे वळतो त्यावेळेला मला ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठं बेडरूम आहे आणि याला एक असणार आहे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट. हे पण प्रशस्त आणि मोठं आहे. म्हणजे मला इकडे कोणाचं काहीच अडचण नाही. बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर परत असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे, ज्याच्यात कपाटासाठी जागा अशी वेगळी दिली गेलेली आहे. अशी सुंदर मोठी कपाटाची जागा आहे. आणि मग अधिक तुमचा बेडरूम जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे ह्याच्यात वापरायला तुम्हाला परफेक्ट जागा आहे. म्हणजे प्रॉपर वापर ह्याचा व्यवस्थित होऊ शकतो. आणि नंतर समजा मी विचार केला की बाबा मला इकडं बघायचं आहे, तर मी इकडे आलो. समजा माझी स्टँडिंग बाल्कनी, मी जर ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिलो तर मला इकडनं फक्त डोंगर दिसतो आणि फक्त झाडं झुडं हे सगळंच चांगल्या पद्धतीचं दिसतं. अशा पद्धतीचं ही एक खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ज्या मंडळीला निसर्गरम्य वातावरणात राहते, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर नक्कीच बघा. ह्या साईडने जरी आलो तर इकडं पण तुम्हाला फक्त आणि फक्त हे तुम्हाला निसर्गच दिसणार आहे तुमच्या घर. बाकीच्या बिल्डिंग्स लांब बघितलं तर बिल्डिंग दिसणार आहे, पण तुम्ही खाली बघा, तुम्ही थोडं दूर बघा, थोडं दूरवरपर्यंत जर बघितलं तुम्हाला चारही साईडनं, सगळ्या साईडनं जर तुमचं हे घर बघितलं तर हे म्हणजे निसर्गानेच वेढलेलं घर आहे. म्हणजे निसर्ग सगळीकडून निसर्ग लागलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की इथे हवा म्हणा, ऑक्सिजनची क्वालिटी, ह्या त्या सगळ्या गोष्टी सुंदर राहणार आहेत. आणि परत ह्या 2 फ्लॅटच्या मध्ये असणारा एवढा मोठा पॅसेज आहे. इथं परत वॉश बेसिन हात धुवायला दिलेला आहे आणि परत आपल्याला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलेलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर दोन्ही बेडरूमला आपल्याला वॉशरूम पण वापरायला मिळतं. कॉमनचं जरी कॉमन आहे हे, पण तुम्ही तिकडला माणूस इकडं पण वापरू शकतो, पण इकडला इमिडिएटली इकडं पण वापरू शकतो. मग परत तुमचा हा वेगळा असा बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची साईज जरी बघितलं तर तेवढाच मोठा बेडरूम आहे. पलीकडे जेवढा मोठा आहे तेवढाच मोठा बेडरूम तुम्हाला इकडे, फक्त याला स्टँडिंग बाल्कनी नाही, त्याला स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि इकडे जर बघितलं तर कपाटाला परत प्रशस्त आणि अशी मोठी जागा मात्र उपलब्ध नक्की मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे फील येतं की बाबा हा माझा बेडरूम पण खूप मोठा आहे. आणि परत मी सांगितलं त्याप्रमाणे इकडला पण इकडं पण बघा निसर्गरम्य वातावरण. म्हणजे फ्लॅटला फक्त मला असं वाटते 3 साईडला तरी निसर्ग आहे. 1 साईड, 2 साईड, 3 साईड. फक्त 1 साईड तुमची सिटीकडे असतं, म्हणजे घोडबंदर रोडकडे असल्यानं तिकडं तुम्हाला फक्त व्ह्यू हा निसर्गाचा नाही, बाकी पूर्ण घराला मात्र निसर्गाचा व्ह्यू नक्की मिळतो. खाली जर बघितलं तर आपली स्वतःची गार्डन पण आहे, ज्याला बघा कंपाऊंड वगैरे प्रॉपर मारलेलं आहे. हे एकदम निसर्गातली गार्डनच असं म्हणा विचार करा, का पलीकडं निसर्ग लगेच गार्डन आहे. तर ती निसर्गाची गार्डन मोठी ह्या गार्डन आर्टिफिशियल गार्डनपेक्षा. तर मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की आहे. पण हौशी लोकांचं काम आहे. हवेचा प्रॉब्लेम नाही, लाईटचा प्रॉब्लेम नाही, उजेड, त्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. राहिला प्रश्न मेंटेनन्स आता ह्या फ्लॅटमध्ये पण तुम्हाला हवा येते, हवा येत नाही असं नाही आहे. आणि जर राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर मेंटेनन्स तुम्हाला याच्यात साधारणतः 7 ते 8 हजार रुपये ह्याचा मेंटेनन्स असणार आहे. सिंगल टावर असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस मी तुम्हाला सांगितलं. स्विमिंग पूल सोडून बाकी ॲम्युनिटीज नक्कीच आहे. मेकॅनिकल कार पार्किंग असणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHK होता, जो मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे निसर्गानं वेढलेला आहे. बेडरूमला जरी बघितलं तर निसर्ग मिळतो, हॉलला जरी बघितलं निसर्ग मिळतो, अगदी बाथरूमला जरी बघितलं तरी निसर्गच मिळतो. मला असं वाटतं अशा पद्धतीचा हा फ्लॅट होता. खूप फ्लॅट सुंदर आहे. मला तर खरं मी तुम्ही सांगितलं व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदरच बोललो की मला अशा पद्धतीचे घरं खूप आवडतात, कारण मी गावचा असल्याकारणानं मला हे निसर्गच जास्त बरा वाटतो. तर मला असं वाटतं हा जर अशाच पद्धतीचा हा फ्लॅट जर तुम्हाला कोणाला बघायचा असेल, घ्यायचा असेल ना, तर मला फोन करा. मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. कारण की मला असं वाटतं की जे शौकीन लोक येतं, ज्यांना खूप चांगलं वाटतं, त्यांना हा फ्लॅट मात्र नक्की घ्यायला पाहिजे. तर आम्ही असे रोज नवी, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे रोज दाखवण्याचा खरं कार्यक्रम आपला असतो. पण मग तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मी जी रोज मेहनत करतो त्या मेहनतीला यश देणं हे तुमच्या हातामध्ये आहे. तर तेवढं मला असं वाटतं तुम्ही जास्त लोकांनी तेवढं ते बटन जर दाबलं ते सबस्क्रायबरचं, तर माझी एक मानसिकता होऊन जाईल की हां, लोकांना हे सगळं आवडते, लोक हे चांगलं पसंत करतायत. मग मला परत अजून त्या दिशेने नव्या उमेदीनं, नव्या पद्धतीनं अजून काय चांगल्या पद्धतीचं करता येईल, म्हणून तुम्ही ते जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. जास्तीत जास्त लोकांनी आमचे घरं बघा, आम्हाला आशीर्वाद द्या, कमेंट्स द्या. हे असलं काय ते हे सगळं करा, जेणेकरून आम्हाला असं वाटेल की हां, हे चांगलं चाललं आहे. पण हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी 1,35,00,000 रुपये ह्याची ठेवलेली किंमत आहे. त्याच्यात ते थोडं कमी करतील, पण खूप अशी मोठी अपेक्षा असणारे असं नक्कीच नाही. पण बाकी बिल्डिंगला OC, CC, सोसायटी, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या पण आहेत. तर अशाच पद्धतीचे घरं आपण रोज बघत जा आणि आम्हाला
सबस्क्रायबरच्या रूपानं सगळ्यांनी आशीर्वाद द्या. हीच तुर्तास मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.